नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एस के नर्सिंग एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एस के नर्सिंग एज्युकेशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विविध ज्या नर्सिंगच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा महानगरपालिकेच्या असतील, अशा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी या नर्सिंग एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून आपण करून घेत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मागच्या महिन्यातच त्या ठिकाणी ESIC नर्सिंग ऑफिसरच्या त्या ठिकाणी 1900+ जागा निघालेल्या होत्या आणि त्याचे फॉर्म बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत आणि त्याची तयारी कशी करावी, काय करावी, यासाठीची सर्वांची त्या ठिकाणी तयारी चालू आहे, अभ्यास चालू आहे. तर हा अभ्यास तुम्हाला पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपण प्रिव्हियस जे ESIC नर्सिंग ऑफिसरचे जे सॉल्व क्वेश्चन पेपर आहेत ते तुमच्यासाठी घेऊन आलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर तुम्हाला ते ESICची एक्झाम द्यायची असेल तर हे क्वेश्चन त्या ठिकाणी रिपीट होऊ शकतात किंवा कशा प्रकारचे क्वेश्चन या टीममध्ये विचारले जातात हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच एक्झाममध्ये तुमचा फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी ESICची जी आता ESIC नर्सिंग ऑफिसरची जी एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे होणार आहे ती यावर्षीची UPSC त्या ठिकाणी एक्झाम घेणार आहे आणि UPSC एक्झाम घेणार असल्यामुळे त्या ठिकाणी जो अभ्यासक्रम आहे तो थोडा त्या ठिकाणी टफ देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तयारी देखील तशा प्रकारची करायची आहे. तर आज जो आपण पेपर पाहणार आहोत तो 2016चा ESICचा पेपर असणार आहे. शिफ्ट सेकंडचा पहिले जे 50 महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते आपण या पार्ट 1मध्ये पाहणार आहोत आणि पार्ट 2 नंतर त्या ठिकाणी मी बनवणार आहे. ते देखील तुम्ही अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी पाहू शकता. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे नोटिफिकेशन मिळेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, चालू करूया आजच्या सेशनला. तर सेशनला चालू करण्याच्या पूर्वी तुम्हाला माहीत असेल की जी एक्झाम आहे ती तुमची यावर्षी नोटिफिकेशनमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण जो सिलेबस आहे तो नर्सिंगचे जे सब्जेक्ट असणार आहेत तुमच्या फर्स्ट इयरपासून थर्ड इयर GNM पर्यंतचे किंवा 4th इयर BSc नर्सिंगपर्यंतचे त्या सब्जेक्टवरच त्या ठिकाणी पूर्ण एक्झाम होणार आहे. बाहेरचे क्वेश्चन त्या ठिकाणी येणार नाहीत, असं त्या ठिकाणी येणार नाहीत, कारण त्या ठिकाणी काही तशा प्रकारचं दाखवलेलं नाही. याच्या अगोदर बाहेरचे देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारत होते आणि जे एक्झामचं ड्युरेशन आहे ते किती आहे, 2 तासाचं आहे. त्यामुळे आत्तापासूनच तुम्हाला 2 ते 3 महिने त्या ठिकाणी व्यवस्थित टाईम आहे, त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, चालू करूया आजच्या पहिल्या प्रश्नापासून. तर पहिला प्रश्न आहे, द SA नोड इज सिच्युएटेड इन. जो SA नोड आहे, जो हार्टची पॉवर जनरेटिंग सिस्टीम म्हणतो, सायनोॲट्रियल नोड, आणि तो सायनोॲट्रियल नोड जो आहे तो कुठं सिच्युएटेड असतो किंवा त्याचं जे सिच्युएशन आहे ते हार्टमध्ये नेमकं कुठं असतं. ऑप्शन ए आहे राईट एट्रियम, ऑप्शन बी राईट व्हेंट्रिकल, ऑप्शन सी लेफ्ट एट्रियम, ऑप्शन डी लेफ्ट व्हेंट्रिकल. आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर तुम्हाला सर्वांना माहीतच असणार आहे, ऑप्शन ए राईट एट्रियम. राईट एट्रियममध्ये काय असतं, SA नोड त्या ठिकाणी प्रेझेंट असतो आणि तो जो इम्पल्सेस आहेत, इलेक्ट्रिक इम्पल्सेस फॉर द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, ते काय होतात त्या ठिकाणी तयार होतात. त्यामुळे त्याला पेसमेकर ऑफ द हार्ट असं देखील म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. हायड्रोअम्निओज इज ए कंडिशन व्हेअर देअर इज एक्सेस व्हॉल्यूम ऑफ. जे हायड्रोअम्निओज जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये नेमकं कशाचं प्रमाण जास्त होतं. एक्सेस होणे म्हणजे काय, कशाची व्हॉल्यूम जास्त होते त्याला आपण हायड्रोअम्निओज म्हणतो. तर या ठिकाणी ऑप्शन आहेत, ए अमनॉटिक फ्लूइड, बी प्ल्युरल फ्लूइड, ऑप्शन सी पेरिटोनियल फ्लूइड, ऑप्शन डी पेरिकार्डियल फ्लूइड. तर याच्या ठिकाणी करेक्ट जे आन्सर असणार आहे ते काय आहे, ऑप्शन ए अमनॉटिक फ्लूइड. एक्सेस अमनॉटिक फ्लूइड इज कॉल्ड ॲज हायड्रोअम्निओज आणि जर त्याची लेवल जर कमी झाली तर त्याला काय म्हणतो आपण, ऑलिगोहायड्रोअम्निओज. तर ह्या टर्म्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आयलेट्स ऑफ लँगरहन्स आर प्रेझेंट इन. जे आयलेट्स ऑफ लँगरहन्स आहेत ते त्या ज्या सेल्स आहेत त्या नेमक्या कुठं प्रेझेंट असतात किंवा कोणत्या ऑर्गनमध्ये असतात. ऑप्शन ए आहे पॅनक्रियाज, ऑप्शन बी आहे लिव्हर, ऑप्शन सी आहे स्प्लीन, ऑप्शन डी आहे स्टमक. आणि आयसोलेट ऑफ लँगरहन्स ह्या ज्या सेल आहेत त्या कशामध्ये प्रेझेंट असतात, ऑप्शन ए पॅनक्रियाज.
आहे त्याच्यामध्ये जे इन्सुलिन तयार होतं ते कुठून तयार होतं, आयसोलेट ऑफ लँगरहॅन्सपासून. आणि इन्सुलिनमुळे काय होते, आपल्या बॉडीमधली जी शुगर लेवल आहे ती काय राहते, मेंटेन राहते. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. टेस्ट सेन्सेशन फ्रॉम पोस्टेरियर 1/3 ऑफ टंग इज कन्वेड बाय. जे टेस्ट सेन्सेशन आहे आपल्या टंगमधलं ते पोस्टेरियरली म्हणजे पाठीमागचे जे 1/3 पार्ट आहे जिभेचा, त्याच्यामध्ये त्या टंगमध्ये कुणामार्फत त्या ठिकाणी टेस्ट सेन्सेशन आपल्याला होतं, कोणत्या नर्व मार्फत टेस्ट सेन्सेशन होतं. तर ऑप्शन ए आहे फेसियल नर्व, ऑप्शन बी आहे ग्लॉसोफेरेंजियल नर्व, ऑप्शन सी आहे वॅगस नर्व, ऑप्शन डी हायपोग्लॉसल नर्व. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी ग्लॉसोफेरेंजियल नर्व. ग्लॉसोफेरेंजियल नर्व ही काय करते, 1/3 जो पार्ट आहे पोस्टेरियर 1/3 जो पार्ट आहे टंगचा त्याला काय करते, सप्लाय करते आणि त्या ठिकाणी आपल्याला टेस्टचं सेन्सेशन होते. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. द प्रायमरी व्हिज्युअल एरिया इज सिच्युएटेड इन द. जो आपला व्हिज्युअल एरिया आहे प्रायमरी व्हिज्युअल एरिया तो कोणत्या ब्रेनच्या कोणत्या पार्टमध्ये सिच्युएटेड असतो किंवा कोणत्या पार्टमध्ये असतो. तो ऑप्शन ए आहे फ्रंटल लोब, ऑप्शन बी टेम्पोरल लोब, ऑप्शन सी परायटल लोब, ऑप्शन डी ऑसिपिटल लोब. आणि याचं आन्सर बऱ्याच जणांना माहीत असेल. विद्यार्थी मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑसिपिटल लोब. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. द नॉर्मल डायमीटर ऑफ RBC इज. जो RBCचा डायमीटर आहे नॉर्मल तो किती असतो. तो ऑप्शन ए आहे त्या ठिकाणी काय 6 to 7 मायक्रोमीटर, ऑप्शन बी आहे 7 to 8 मायक्रोमीटर, ऑप्शन सी आहे 8 to 9 मायक्रोमीटर, ऑप्शन डी आहे 9 to 10 मायक्रोमीटर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी 7 to 8 मायक्रोमीटर एवढा काय असतो RBCचा डायमीटर असतो. RBC म्हणजेच रेड ब्लड सेल्स आणि त्या कशा असतात, बाय कॉन्केव असा शेप असतो, बाय कॉन्केव डिस्कसारखा त्याचा शेप असतो आणि त्याचा डायमीटर आहे 7 to 8 मायक्रोमीटर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. द कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन इन स्केलेटल मसल इज. जे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असतं ज्यामुळे स्केलेटल मसल काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा त्यांची मुवमेंट होते, त्याच्यामधलं ते प्रोटीन आहे त्याचं नाव काय आहे. ऑप्शन ए ॲक्टिन, ऑप्शन बी ट्रोपोनिन, ऑप्शन सी ट्रोपोमायोसिन आणि ऑप्शन डी टिटिन. आणि याचं करेक्ट जे आन्सर आहे ते काय आहे ऑप्शन सी ट्रोपोमायोसिन. ट्रोपोमायोसिन इज द muscle or skeletal muscle protein which is responsible for the contractile of the muscles किंवा contraction of the muscles. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8. टायलिन इज प्रेझेंट इन. जे टायलिन एन्झाईम आहे किंवा टायलिन जे सिक्रिशन आहे सलायव्हरी ग्लँडचं ते कशामध्ये प्रेझेंट असतं. ऑप्शन ए आहे सलायवा, ऑप्शन बी आहे गॅस्ट्रिक ज्यूस, ऑप्शन सी आहे पॅनक्रियाटिक ज्यूस, ऑप्शन डी आहे बाईल. आणि याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते ऑप्शन ए तुम्हाला माहितीच आहे सलायवामध्ये काय असते टायलिन काय असते प्रेझेंट असते. क्वेश्चन नंबर 9. सायनस ब्रॅडिकार्डिया इज सीन इन. जो सायनस ब्रॅडिकार्डिया असतो तो मेनली कशामध्ये दिसून येतो. ऑप्शन ए आहे हायपरथायरॉइडिझम, ऑप्शन बी एन्झायटी, ऑप्शन सी फीवर, ऑप्शन डी ॲथलेटिक्स. आणि हे जे सायनस ब्रॅडिकार्डिया आहे ते जे हेवी वर्क्स करतात, कंटिन्युअसली हेवी वर्क करतात त्यांच्यामध्ये दिसून येतो, म्हणजे ॲथलेटिक्समध्ये दिसून येतो. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट कॅन बी एक्सपायर्ड आफ्टर ए मॅक्झिमल इन्स्पायरेटरी एफर्ट्स इज कॉल्ड. ऑप्शन ए टायडल व्हॉल्यूम, ऑप्शन बी रेसिड्युअल व्हॉल्यूम, ऑप्शन सी व्हायटल कॅपॅसिटी, ऑप्शन डी फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. तर ह्या क्वेश्चनचा अर्थ काय आहे तर मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर, जी मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर आहे आपण लंग्समध्ये घेतो दॅट कॅन बी काय एक्सपायर्ड आफ्टर ए मॅक्झिमम इन्स्पिरेशन. म्हणजे पूर्ण हवा आपल्या फुफ्फुसामध्ये घेतल्यानंतर पूर्ण आपण ती काय केली एक्सपेल केली म्हणजे बाहेर टाकली, तर ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर व्हायटल कॅपॅसिटी म्हणतो. म्हणजेच काय इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम प्लस टायडल व्हॉल्यूम प्लस एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम हे तिन्हीचं मिळून काय असते व्हायटल कॅपॅसिटी असते. तर टायडल व्हॉल्यूम माहिती आहे तुम्हाला. टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय नॉर्मल आपलं जे रेस्पिरेशन आहे रेट 500 ml काय असते त्या ठिकाणी टायडल व्हॉल्यूम असते. रेसिड्युअल व्हॉल्यूम हे जे काय पूर्ण एक्सपेल केल्यानंतर पूर्ण एअर लंग्समधून एक्सपेल केल्यानंतर जी रेसिड्युअल व्हॉल्यूम राहते ती किती असते 1.2 लिटर त्या ठिकाणी किंवा 1200 ml असते. तर हे झालं त्याचं आन्सर. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 11.
ॲन इंडिव्हिज्युअल हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ oocytes. तर एका इंडिव्हिज्युअलमध्ये किंवा फिमेलमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ oocytes कोणत्या लेवलला किंवा कोणत्या स्टेजमध्ये प्रेझेंट असतात? ऑप्शन ए आहे ॲट 20 वीक्स ऑफ जेस्टेशन, ॲट बर्थ, ऑप्शन सी बाय प्युबर्टी, ऑप्शन डी बाय मिडल एज. आणि या प्रश्नाचं ट्रिकी जरा क्वेश्चन आहे, त्यामुळं व्यवस्थित समजून घेऊन तुम्ही त्या ठिकाणी आन्सर देऊ शकता. तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते काय? ऑप्शन ए ॲट 20 वीक्स ऑफ जेस्टेशन. ज्यावेळेस जेस्टेशनच्या वीक्समध्ये बेबी वूममध्ये असते त्यावेळेसच काय असतात? तर मॅक्झिमम नंबर ऑफ त्या ठिकाणी oocytes काय असतात? तर प्रेझेंट असतात. मॅक्झिमम किती असतात? 7 to 8 मिलियन्स एवढे काय असतात त्या ठिकाणी oocytes प्रेझेंट असतात. आणि ॲट बर्थ काय होतात? ते कमी होतात. ॲट बर्थ किती होतात? 1 to 2 मिलियन एवढे काय होतात? oocytes होतात किंवा डिक्रीज होतो नंबर त्याचा. पण मॅक्झिमम नंबर ऑफ oocytes कधी प्रेझेंट असतात? 7 to 8 मिलियन ॲट द 20 वीक्स ऑफ द जेस्टेशनला प्रेझेंट असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12, LH सर्ज ऑकर्स. जे ल्युटिनायझिंग हार्मोन आहे त्याचं जे पीक लेवल आहे किंवा LH सर्ज कधी ऑकर्स किंवा होतो? ऑप्शन ए आहे ड्युरिंग ओव्हुलेशन, ऑप्शन बी 24 आवर्स आफ्टर ओव्हुलेशन, ऑप्शन सी 24 आवर्स बिफोर ओव्हुलेशन, ऑप्शन डी 4 डेज आफ्टर ओव्हुलेशन. याचं करेक्ट आन्सर तुम्हाला माहीतच असणार आहे. जर तुम्ही मेन्स्ट्रुअल सायकल वाचली असेल तर त्या ठिकाणी ऑप्शन सी 24 आवर्स बिफोर ओव्हुलेशन. ओव्हुलेशनच्या अगोदर 1 दिवस किंवा 24 आवर्स काय होते त्या ठिकाणी जो ल्युटिनायझिंग हार्मोन आहे त्याचं काय असतं? तो पीक लेवलला असते, त्यामुळे काय होते? ओव्हुलेशन होते. द मेजर कॉन्ट्रीब्युटर टू amniotic फ्लुइड इज. जे amniotic फ्लुइड आहे त्याच्यामधलं मेजर कॉन्स्टिट्यूट किंवा कॉन्ट्रीब्युटर काय आहे? ऑप्शन ए मदर्स प्लाझ्मा, ऑप्शन बी फिटल प्लाझ्मा, ऑप्शन सी मदर्स युरिन, ऑप्शन डी फिटल युरिन. आणि याचं तुम्हाला आन्सर देखील माहीत असेल. खूप सोपा क्वेश्चन आहे. फिटल युरिन हे काय असतं? मेजर कॉन्ट्रीब्युटर असतो amniotic फ्लुइडमध्ये. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 14, द ॲव्हरेज वेट ऑफ ह्युमन प्लासेंटा ॲट टर्म इज. जे ह्युमन प्लासेंटा आहे त्याचं ॲट टर्मला वेट किती असतं? ऑप्शन ए आहे 500 ग्रॅम, ऑप्शन बी 1000 ग्रॅम, ऑप्शन सी 1500 ग्रॅम, ऑप्शन डी 2000 ग्रॅम. आणि याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते काय? ऑप्शन ए 500 ग्रॅम, अर्धा किलो एवढं काय असते ॲट टर्म प्लासेंटाचं वजन असते किंवा वेट असते. क्वेश्चन नंबर 15, द ॲपिरन्स ऑफ मॉन्टेगोमेरी फॉलिकल्स ड्युरिंग प्रेग्नन्सी ऑकर्स ॲट. जे मॉन्टेगोमेरी फॉलिकल्स आहेत ड्युरिंग द प्रेग्नन्सी दिसतात किंवा ते एक प्रेग्नन्सीचं काय आहे लक्षण आहेत किंवा साईन अँड सिम्पटम्स आहेत, तर ते कशावर नेमके दिसून येतात? ऑप्शन ए फेस, ऑप्शन बी ब्रेस्ट, ऑप्शन सी व्हजाइना, ऑप्शन डी सर्विक्स. आणि याचं करेक्ट जे आन्सर असणार आहे ते काय? ऑप्शन बी ब्रेस्टचा जो ॲरोला आहे त्याच्या साईडने काय होतात? मॉन्टेगोमेरी ट्युबरकल्स दिसतात आणि इट इज वन ऑफ द साईन ऑफ प्रेग्नन्सी. देन क्वेश्चन नंबर 16, कॉर्पस ल्युटियम सिक्रिट्स. जे कॉर्पस ल्युटियम आहे ओव्हरीचं कॉर्पस ल्युटियम ते काय सिक्रेट करतं? ऑप्शन ए आहे इस्ट्रोजन, ऑप्शन बी ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजिन, ऑप्शन सी प्रोजेस्टेरॉन, ऑप्शन डी ह्युमन कोरियोगोनेट्रोपिन. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन सी प्रोजेस्टेरॉन काय करते? सिक्रेट करते. कॉर्पस ल्युटियम काय करते? प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17, द मदर जनरली फील्स द ॲक्टिव्ह फिटल मुवमेंट्स फर्स्ट ॲट द एंड ऑफ. जी मदर आहे प्रेग्नंट मदर आहे त्याला जी बाळाची मुवमेंट आहे ती फर्स्ट टाईम केव्हा आढळून येते किंवा केव्हा जाणवते? ऑप्शन ए आहे 10th वीक, ऑप्शन बी 12th वीक, ऑप्शन सी 14th वीक, ऑप्शन डी 16th वीक. आणि याचं करेक्ट जे आन्सर आहे ते काय आहे? ऑप्शन डी 16th वीक. 16 to 20 वीक्सला काय होते? जनरली जे मदर आहे त्याला बाळाची पहिली मुवमेंट जाणवते, त्याला काय म्हणतो आपण? क्विकनिंग असं देखील म्हणतो. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 18, ऑल द फॉलोइंग पॅरामीटर्स आर यूज्ड टू असेस प्रोग्रेस ऑफ लेबर एक्सेप्ट. तर खालील सगळे पॅरामीटर्स काय आहेत जे लेबरची प्रोग्रेस आहे किंवा मेकॅनिझम ऑफ लेबर आहे त्यामध्ये असतात एक्सेप्ट. खालीलपैकी कोणता फक्त पॅरामीटर आहे जो लेबर प्रोग्रेससाठी कारणीभूत ठरत नाही? ऑप्शन ए आहे सर्वायकल डायलेटेशन, ऑप्शन बी डिसेंट ऑफ फिटस, ऑप्शन सी फिटल हार्ट रेट, ऑप्शन डी युटेराइन कॉन्ट्रॅक्शन्स. तर ह्याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते म्हणजे कोणतं? फिटल हार्ट रेट. फिटल हार्ट रेट आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोग्रेशन ऑफ द लेबर.
Then all of the rest options are important for the progression of the labor, that is cervical dilatation, descent of the fetus, and uterine contractions. Then next question is question number 19. In a primigravida, the cervical dilatation occurs at a maximum rate of. जे प्रायमिग्रॅव्हिडा मदर असते त्यांच्यातील जे सर्वायकल डायलेटेशनचा रेट असतो तो किती असतो पर आवरसाठी. ऑप्शन ए आहे 2 सेंटीमीटर पर आवर, ऑप्शन बी आहे 3 सेंटीमीटर पर आवर, ऑप्शन सी आहे 4 सेंटीमीटर पर आवर, ऑप्शन डी आहे 5 सेंटीमीटर पर आवर. आणि याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते काय आहे, ऑप्शन ए 2 सेंटीमीटर पर आवर. 1.5 to 2 सेंटीमीटर आवर्स पर आवर हे काय होतं, प्रायमिग्रॅव्हिडामध्ये सर्वायकल डायलेटेशन होत असते. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. डिस्चार्ज ऑफ लोकिया ऑकर्स ड्युरिंग. जे लोकिया आहे त्याचा डिस्चार्ज आहे तो कधी किंवा कोणत्या पिरियडमध्ये होतो. आफ्टर डिलिव्हरीचा जो पिरियड असतो त्याला काय म्हणतात, अशा प्रकारचा प्रश्न आहे हा. ऑप्शन ए आहे मेन्स्ट्रुएशन, ऑप्शन बी प्रेग्नन्सी, ऑप्शन सी प्युपेरियम, ऑप्शन डी लॅक्टेशन. आणि ह्या जो पिरियड आहे आफ्टर द डिलिव्हरी ऑफ द बेबी अप टू द 6 weeks द पिरियड इज कॉल्ड ॲज प्युपेरियम. आणि ह्या प्युपेरियम पिरियडमध्येच काय होते, जो डिस्चार्ज होतो त्याला काय म्हणतो आपण, लोकिया असं म्हणतो. त्याच्यामध्ये लोकिया रुब्रा, लोकिया अल्बा, लोकिया सिरोसा अशा प्रकारचे वेगवेगळे काय असतात टाईप्स असतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. इफ द वुमन डज नॉट नर्स द चाइल्ड द मेन्स्ट्रुअल फ्लो विल बी प्रोबेबली रिझ्युम्स विदिन. जर एखादा वुमेननी जर ब्रेस्ट फिडिंग केलेली नाही किंवा नर्स जर केलं नाही चाइल्डला, तर मेन्स्ट्रुएशन जो फ्लो आहे तो प्रोबॅबली किती दिवसानंतर परत येऊ शकतो. कारण लॅक्टेशन आमनोरिया त्या ठिकाणी होत नाही. जर प्रॉपरली फिडिंग केलं तर लॅक्टेशन आमनोरिया 7 ते 8 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी होऊ शकतो एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर. परंतु एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग जर नाही केली तर त्या ठिकाणी मेन्स्ट्रुएशन किती दिवसानंतर येऊ शकतात. तर ऑप्शन ए आहे 2 to 4 weeks आफ्टर डिलिव्हरी, ऑप्शन बी आहे 4 to 6 weeks आफ्टर डिलिव्हरी, ऑप्शन सी आहे 6 to 8 weeks आफ्टर डिलिव्हरी, आणि ऑप्शन डी आहे 8 to 10 weeks आफ्टर डिलिव्हरी. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे, ऑप्शन सी 6 to 8 weeks आफ्टर डिलिव्हरी काय होऊ शकते त्या ठिकाणी, जर एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग नाही केली मदरने तर त्या ठिकाणी मेन्स्ट्रुएशन फ्लो रिझ्यूम होऊ शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. द ड्युरेशन ऑफ नॉर्मल प्युपेरियम. जे नॉर्मल प्युपेरियम आत्ताच आपण वरती पाहिलं, तर नॉर्मल प्युपेरियम आहे त्याचा नॉर्मल ड्युरेशन किती आहे. ऑप्शन ए आहे 1 week, ऑप्शन बी आहे 2 weeks, ऑप्शन सी आहे 4 weeks, आणि ऑप्शन डी आहे 6 weeks. तर याचं नॉर्मल ड्युरेशन आहे 6 weeks to 1 and 5 months असं देखील आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. द मोस्ट सेन्सिटिव्ह मार्कर टू प्रेडिक्ट प्रीटर्म लेबर इज. तर खालीलपैकी कोणतं जे मोस्ट सेन्सिटिव्ह मार्कर आहे त्यामुळे कळू शकते की त्या ठिकाणी काय होऊ शकते, डिलिव्हरी प्रीटर्म लेबर त्या ठिकाणी होऊ शकते किंवा डिलिव्हरी प्रीटर्म होऊ शकते. तर या ठिकाणी ऑप्शन ए आहे सिरम फेरिटिन, ऑप्शन सी सर्वायकल लेंथ, ऑप्शन बी फायब्रोनेक्टिन, ऑप्शन डी फर्निंग टेस्ट. आणि या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे, ऑप्शन ए सिरम फेरिटिन. यामुळे काय होतो त्या ठिकाणी समजते की आपल्याला प्रीटर्म त्या ठिकाणी लेबर होऊ शकते किंवा प्रीटर्म डिलिव्हरी होऊ शकते बेबीची. क्वेश्चन नंबर 24 आहे द कॉमनेस्ट व्हॅल्युलार डिसीज इन प्रेग्नन्सी. जे व्हॅल्युलार डिसीज आहे, हर्ट डिसीज आहे, तो कॉमनेस्ट व्हॅल्युलार डिसीज प्रेग्नन्सीमध्ये कोणता असतो. ऑप्शन ए आहे मायट्रल इनकॉम्पिटन्स, ऑप्शन बी मायट्रल स्टेनोसिस, ऑप्शन सी ऑर्टिक स्टेनोसिस, ऑप्शन डी ऑर्टिक इनकॉम्पिटन्स. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मायट्रल स्टेनोसिस हा काय असतो कॉमनली त्या ठिकाणी प्रेग्नन्सीमध्ये आढळून येणारा आजार आहे हार्टचा. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 25. लेबर इज सेड टू बी प्रेसिपिटेटेड व्हेन इट टर्मिनेट्स इन. तर प्रेसिपिटेटेड लेबर कोणत्या खालीलपैकी कोणत्या कंडिशनला म्हणतो आपण. ऑप्शन ए आहे लेस दॅन 1 hours ऑफ ऑनसेट, ऑप्शन बी लेस दॅन 2 hours ऑफ ऑनसेट, ऑप्शन सी लेस दॅन 3 hours ऑफ ऑनसेट, आणि ऑप्शन डी लेस दॅन 4 hours ऑफ ऑनसेट. तर या ठिकाणचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते ऑप्शन सी लेस दॅन 3 hours ऑफ ऑनसेट. म्हणजे 3 तासाच्या अगोदर त्या ठिकाणी लेबर झाले आणि लगेच डिलिव्हरी झाली त्याला काय म्हणतो आपण रॅपिड लेबर किंवा प्रेसिपिटेटेड
लेबर त्या ठिकाणी म्हणतो. तर नॉर्मली प्रायमरी ग्रॅव्हिडामध्ये त्या ठिकाणी 48 ते त्या ठिकाणी 24 ते 48 तास त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी लागतात आणि मल्टीग्रॅव्हिटीमध्ये 6 to 12 आवर्स त्या ठिकाणी लागत असतात. परंतु हे लेस दॅन 3 आवर्समध्ये झालं त्याला काय म्हणतो आपण प्रेसिपिटेटेड लेबर म्हणतो. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 26. द कॉर्पस ल्युटियम ऑफ प्रेग्नन्सी इज फंक्शनली ॲक्टिव्ह अप टू. तर जे कॉर्पस ल्युटियम आहे प्रेग्नन्सीमध्ये तर ते फंक्शनली ॲक्टिव्ह आहे. ते किती वीक्सपर्यंत त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असते. तर ऑप्शन नंबर ए आहे 2 to 4 वीक्स, ऑप्शन बी आहे 4 to 6 वीक्स, ऑप्शन सी आहे 6 to 8 वीक्स, ऑप्शन डी आहे 10 to 12 वीक्स. आणि या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे 4 to 6 वीक्स. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 27. द मेन हॉर्मोन रिस्पॉन्सिबल फॉर लॅक्टेशन इज. तर लॅक्टेशनसाठी जे मेन हॉर्मोन रिस्पॉन्सिबल आहे ते कोणतं आहे असा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे प्रोलॅक्टिन, ऑप्शन बी आहे ऑक्सिटोसिन, ऑप्शन सी आहे एस्ट्रोजन, ऑप्शन डी आहे प्रोजेस्टेरॉन. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन ए प्रोलॅक्टिन. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रेशन ऑफ द मिल्क. त्याच्यानंतर आहे 28. इन अ हेल्दी वुमेन द ओनली ऑर्गॅनिझम फाउंड इन अपर 2/3 ऑफ द व्हजायना इज. तर हेल्दी वुमेनमध्ये जो ऑर्गॅनिझम आहे अपर 1/3 व्हजायनामध्ये तो कोणता असतो जे किंवा त्याच्यापासून आजार होत नाही परंतु तो काय असतो प्रेझेंट असतो त्या ठिकाणी. ऑप्शन ए आहे ट्रायकोमोनेसिस, ऑप्शन डी डॉर्डिलन्स बेसिली, ऑप्शन सी मोनिलियासिस, ऑप्शन डी गोनोरिया. तर या ठिकाणी ट्रायकोमोनियासिस, मोनिलियासिस आणि गोनोरिया हे काय येतं त्या ठिकाणी त्यांचं इन्फेक्शन होऊ शकतं किंवा त्या ठिकाणी सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज त्या ठिकाणी ते होऊ शकतात. परंतु डॉर्डिलन्स बेसिली आहे हे काय असतं एसेन्शियल बॅक्टेरिया त्या ठिकाणी जो वजनाचा pH आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी डॉर्डिलन्स बेसिली आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 29. द इन्क्रीज इन बेसल बॉडी टेम्परेचर आफ्टर ओव्हुलेशन इज ड्यू टू. तर जे बॉडीचं बेसल टेम्परेचर आहे आफ्टर ओव्हुलेशन इन्क्रीज होतं तर ते का होतं. ऑप्शन ए प्रोजेस्टेरॉनमुळे, ऑप्शन बी इस्ट्रोजनमुळे, ऑप्शन सी ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे, ऑप्शन डी गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन मुळे. तर ऑप्शन या प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते म्हणजे कोणतं त्या ठिकाणी ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोनचा सर्च झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होते टेम्परेचर त्या ठिकाणी बॉडीचं वाढते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30. द बेस्ट मेथड फॉर स्पेसिंग चाइल्ड बर्थ इन वुमेन इज. तर खालीलपैकी जी मेथड आहे बेस्ट मेथड कोणती आहे चाइल्ड स्पेसिंगसाठी आणि ती पण कशामध्ये वुमेन्समध्ये. तर ऑप्शन ए आहे ट्युबेक्टॉमी. तर ट्युबेक्टॉमी हे आन्सर नसणार आहे कारण त्या ठिकाणी ट्युबेक्टॉमी ही काय ट्युबेक्टॉमी ही परमनंट मेथड आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर IUCD इंट्रायुट्राइन कॉपर डिव्हायसेस, ऑप्शन सी व्हजायनल डायफ्राम, ऑप्शन डी कॅलेंडर मेथड. ह्याच्यातली जी परफेक्ट मेथड आहे ती म्हणजे कोणती ऑप्शन बी IUCD म्हणजे इंट्रायुट्राइन कॉपर डिव्हायसेस झाल्यानंतर त्याचा 100% त्या ठिकाणी किंवा 99% त्या ठिकाणी रिझल्ट असतो आणि त्यानंतर ते काढून त्या ठिकाणी परत रिझ्यूम करू शकता तुम्ही प्रेग्नन्सी. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 31. रेग्युलर टाईम एपिसोड्स ऑफ ब्लिडिंग दॅट आर एक्सेसिव्ह इन अमाऊंट आर कॉल्ड ॲज. तर रेग्युलर टाईम आहे एपिसोड्स आहेत ब्लिडिंगचे परंतु काय होते त्या ठिकाणी अमाऊंट जे आहे ते किती असते एक्सेसिव्ह असते. तर TML पेक्षा त्या ठिकाणी काय असते जास्त असतो. अशा कंडिशनला आपण काय म्हणतो मेनोरिया, मेनोरेजिया आणि मेट्रोरेजिया. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते म्हणजे कोणतं ऑप्शन सी मेनोरेजिया याचं काय करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 32. द ॲव्हरेज नॉर्मल रेस्पिरेटरी रेट पर मिनिट इन न्यूबॉर्न इज. तर न्यूबॉर्नमध्ये ॲव्हरेज रेस्पिरेटरी रेट आहे तो किती असतो. तो ऑप्शन ए आहे 40 पर मिनिट, ऑप्शन बी 30 पर मिनिट, ऑप्शन सी 20 पर मिनिट, ऑप्शन डी 18 पर मिनिट्स. आणि याचं करेक्ट जे आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन ए 40 ब्रीथ्स पर मिनिट. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. इन्फंट युजली डबल देअर वेट बाय द एज ऑफ. तर जे इन्फंटचं वेट आहे ते डबल कोणत्या एजला होतं त्या ठिकाणी ऑप्शन ए आहे 3 months, ऑप्शन बी 5 months, ऑप्शन सी 9 months, ऑप्शन डी 12 months. आणि याचं करेक्ट जे आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन बी बाय द 5 months म्हणजे
जर बेबीचं वजन ॲट बर्थ 3 किलो असेल तर त्या ठिकाणी 5 मंथला त्या ठिकाणी 6 किलो वजन होते, किंवा 2.5 किलो असेल तर त्या ठिकाणी 5 किलो त्या ठिकाणी वजन होते. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 34. ॲट बर्थ देर आर 2 फॉन्टेनेल्स, 4 फॉन्टेनेल्स, 6 फॉन्टेनेल्स, 8 फॉन्टेनेल्स. तर ॲट बर्थ आपण नॉर्मली आपल्याला माहीतच असेल की 2 फॉन्टेनेल्स असतात, परंतु याचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे काय, 6 फॉन्टेनेल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. तर त्या ठिकाणी 2 टेम्पोरल फॉन्टेनेल्स देखील प्रेझेंट असतात आणि 2 त्या ठिकाणी स्पिनॉइड फॉन्टेनेल देखील प्रेझेंट असतात. त्यामुळे टोटल 6 फॉन्टेनेल त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 35. द रिकमेंडेड साईट ऑफ एक्स-रे फॉर बोन एज डिटर्मिनेशन 11 to 12 years of child is foot and ankle, shoulder, hands and wrist, elbow and hip. तर या प्रश्नाचं जे आन्सर आहे तुम्ही मला त्या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं आहे. 35 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. पाहूया किती जणांचं बरोबर येतं आहे. क्वेश्चन नंबर 36. BCG वॅक्सिन इज गिवन ऑप्शन ए ओरली, इंट्रामस्क्युलर, इंट्राव्हिनस, ऑप्शन डी इंट्राडर्मल. तर BCG वॅक्सिन तुम्हाला माहीत आहे की ते काय इंट्राडर्मली त्या ठिकाणी देतात. त्यानंतर नियर द स्किन म्हणजे स्किनच्या खाली देतात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 37 आहे. स्कर्वी इज ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ, जे स्कर्वी आहे ब्लिडिंग ऑफ गम्स होते त्यामध्ये. त्या स्कर्वी आजार कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे होते? विटॅमिन डी, विटॅमिन सी, विटॅमिन B12, विटॅमिन B2. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे काय होते, स्कर्वी हा आजार होतो. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 38. मॉन्टोक्स टेस्ट इज पॉझिटिव्ह इन. तर जी मॉन्टोक्स टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह कशामध्ये येते? ऑप्शन ए आहे ट्युबरक्युलस, ऑप्शन बी आहे एड्स, ऑप्शन सी हिपॅटायटिस, ऑप्शन डी लेप्रसी. तर हे देखील तुम्हाला माहीत असेल, ट्युबरक्युलसमध्ये आपण मॉन्टोक्स टेस्ट काय करतो आणि ती पॉझिटिव्ह आली तर त्या पेशंटला काय आहे, ट्युबरक्युलस आहे असं ग्राह्य धरलं जातं. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 39. द सायनोटिक कंजेनाटल हार्ट डिसीज इज. तर सायनोटिक कंजेनाटल हार्ट डिसीज खालीलपैकी कोणता असणार आहे? ऑप्शन ए आहे वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, ऑप्शन बी ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट, ऑप्शन सी पेटंट डक्टस आर्टरियोस PDA, और ऑप्शन डी टेट्रोलॉजी ऑफ पॅलेट. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे काय, ऑप्शन डी टेट्रोलॉजी ऑफ पॅलेट. हाच काय आहे, एक सायनोटिक काय आहे कंडिशन आहे. बाकीचे जे वरचे आहेत पेटंट डक्टस आर्टरियोस, आर्टरियल सेप्टल डिफेक्ट आणि VSD जे आहे ते काय आहेत, असायनोटिक काय आहेत कंडिशन्स आहेत. हे काय आहेत, कंजेनाटल हार्ट डिसीज आहेत. क्वेश्चन नंबर 14. द मेजर क्रायटेरिया फॉर द डायग्नोसिस ऑफ रिमॅटिक फिवर इन्क्लूड ऑल एक्सेप्ट. तर जो रिमॅटिक हार्ट डिसीज किंवा रिमॅटिक फिवर आहे तर मेजर क्रायटेरिया काय आहे त्याचा? खालीलपैकी पूर्ण मेजर क्रायटेरिया आहेत, फक्त एक सोडता एक्सेप्ट काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे त्या ठिकाणी. तर ऑप्शन ए आहे कार्डायटिस, ऑप्शन बी फिवर, ऑप्शन सी कोरिया, ऑप्शन डी सबक्युटेनस नोडुल्स. तर कार्डायटिस, कोरिया अँड सबक्युटेनस नोडुल्स काय मेजर क्रायटेरियामध्ये येतात. रिमॅटिक फिवर हे काय आहे, मायनर क्रायटेरिया आहे, म्हणून फिवर हे काय आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 41. ॲबनॉर्मली हाय अक्युमुलेशन ऑफ CSF इन इंट्राक्रिनियल स्पेसेस इज कॉल्ड ॲज. तर ॲबनॉर्मल अक्युमुलेशन ऑफ CSF इन हेड किंवा इंट्राक्रिनियल स्पेस इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए हायड्रोसिफेलस, ऑप्शन बी हायड्रॉमनियस, ऑप्शन सी हायड्रोसिली, ऑप्शन बी सब ड्युरल इफ्युजन. तर याचं करेक्ट आन्सर तुम्हाला माहितीच असणार आहे, हायड्रोसिफेलस. त्याला काय म्हणतो आपण, एक्सेसिव्ह CSF इन इंट्राक्रिनियल स्पेस. त्याच्यानंतर क्वेश्चन 42. पॅरालायसिस ऑफ बोथ लोअर लिम्स इज कॉल्ड. तर बोथ लोअर लिम्स आहेत त्याचं जर पॅरालायसिस झालं तर त्याला काय म्हणतो आपण? ऑप्शन ए आहे हेमिप्लेजिया, ऑप्शन बी मोनोप्लेजिया, ऑप्शन सी पॅराप्लेजिया, ऑप्शन डी क्वाड्राप्लेजिया. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन सी पॅराप्लेजिया आहे. हेमिप्लेजिया म्हणजे पूर्ण हाफ जी बॉडी आहे, म्हणजे राईट साईड बॉडी किंवा लेफ्ट साईड बॉडी झाली तर त्याला आपण हेमिप्लेजिया म्हणतो. मोनोप्लेजिया म्हणजे एक कोणताही हात किंवा पाय त्या ठिकाणी जर पॅरालाइज झाला तर त्याला काय म्हणतो? मोनोप्लेजिया. क्वाड्राप्लेजिया म्हणजे त्या ठिकाणी चारही हात आणि पाय जर त्या ठिकाणी पॅरालाइज झाले तर त्याला आपण क्वाड्राप्लेजिया म्हणतो. तर पॅराप्लेजिया म्हणजे काय, बोथ लोअर जे लिम्स आहेत त्याला पॅराप्लेजिया आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर क्वेश्चन 43 आहे. ऑल ऑफ द फॉलोइंग आर फीचर्स ऑफ नेफ्रोटिक सिंड्रोम एक्सेप्ट. तर खालीलपैकी सगळे जे नेफ्रोटिक सिंड्रोमचे काय आहेत फीचर्स आहेत एक्सेप्ट काय आहे,
ऑप्शन ए इडिमा, ऑप्शन बी अल्ब्युमिन्युरिया, ऑप्शन सी हायपर कोलेस्ट्रॉलेमिया, ऑप्शन डी इन्क्रीज ब्लड प्रेशर. तर तुम्हाला माहितीच आहे की त्याच्या डेफिनेशनमध्येच आहे नेफ्रोटिक सिंड्रोमच्या त्या ठिकाणी काय असतो, इडिमा प्रेझेंट असतो, अल्ब्युमिन्युरिया प्रेझेंट असतो, त्याचबरोबर हायपर लिपिडेमिया किंवा हायपर कोलेस्ट्रॉलेमिया म्हणतो आपण तो देखील असतो. परंतु एक्सेप्ट काय आहे, ब्लड प्रेशर. तर त्या ठिकाणी इन्क्रीज ब्लड प्रेशर असा कोणताही क्रायटेरिया नाही आहे नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये. त्यामुळं ऑप्शन डी हे काय करेक्ट आन्सर आहे, इन्क्रीज ब्लड प्रेशर. त्यानंतर आहे हायपोक्रोमिक अँड मायक्रोसायटिक आरबीसीज आर सीन इन. तर हे जे काय ॲनिमियाचा टाईप आहे तर त्यामध्ये हायपोक्रोमिक म्हणजे काय, जी आरबीसीची जी रेडनेसपणा आहे तो काय होतो त्या ठिकाणी कमी होतो. हायपो म्हणजे कमी होणे, आणि मायक्रोसायटिक म्हणजे जी आरबीसीची नॉर्मल साईज आहे आपण बघितलेलं आहे की 7 to 8 मायक्रोमीटर, त्याच्यापेक्षा काय होते, कमी होते. आणि अशा ही जी कंडिशन आहे, हा जो ॲनिमिया आहे तो मेनली कोणता ॲनिमिया असतो, ऑप्शन ए पर्निसिस ॲनिमिया, ऑप्शन बी आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया, ऑप्शन सी हिमोलायटिक ॲनिमिया, ऑप्शन डी ॲक्यूट ब्लड लॉस. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे आयर्न डेफिशियन्सी. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियामुळे काय होतं, हायपोक्रोमिक अँड मायक्रोसायटिक आरबीसीचं स्ट्रक्चर होतं आणि त्याला आपण आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 45. परप्युरा इज मॅनिफेस्टेशन ऑफ. जे परप्युरा आहे स्किन खाली रेड डॉट तयार होतात, ते परप्युरा जे मॅनिफेस्टेशन आहे ते कशाचं आहे, ऑप्शन ए ॲनिमिया, ऑप्शन बी ल्युकोपेनिया, ऑप्शन सी थ्रोम्बोसायटोपेनिया, ऑप्शन डी ल्युकोसायटोसिस. आणि याचं करेक्ट जे आन्सर आहे ते म्हणजे काय, ऑप्शन बी ल्युकोपेनिया. ल्युकोपेनिया म्हणजे WBCची जी WBC आहे त्याचं काउंट कमी झाल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण, ल्युकोपेनिया. त्यामुळे काय होते त्या ठिकाणी स्किनच्या खाली काय होते, परप्युरा तयार होतो. त्याच्यानंतर क्वेश्चन 46 आहे ॲक्युमुलेशन ऑफ एक्सेस फ्लुइड इन द इंटरस्टिशियल स्पेस इज कॉल्ड. तर जे इंटरस्टिशियल स्पेस आहे सेल्स आहे त्याच्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये काय होते, एक्सेस अमाऊंट ऑफ फ्लुइड साठवलं जाते किंवा साठले जाते, त्याला काय म्हणतो आपण, ऑप्शन ए इफ्युजन, ऑप्शन बी इन्फ्लामेशन, ऑप्शन सी स्वेलिंग, ऑप्शन डी इडिमा. आणि याचा करेक्ट आन्सर आहे तुम्हाला माहितीच आहे काय, त्याला काय म्हणतो आपण, इडिमा. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 47. अ लोकलाइज्ड ॲबनॉर्मल डायलेटेशन ऑफ एनी ब्लड व्हेसल इज कॉल्ड. तर जे लोकलाइज्ड ॲबनॉर्मल डायलेटेशन होतं ब्लड व्हेसलचं त्याला काय म्हणतो आपण, ऑप्शन ए आहे थ्रोम्बोसिस, ऑप्शन बी एम्बोलिझम, ऑप्शन सी ॲन्युरिझम, ऑप्शन डी ॲथेरोस्क्लेरोसिस. आणि याचं करेक्ट जे आन्सर आहे ते म्हणजे कोणतं, ऑप्शन सी ॲन्युरिझम. लोकलाइज्ड डायलेटेशन ऑफ द ब्लड व्हेसल्स त्याला काय होते, त्या ठिकाणी बल्जिंग होते वीक पार्टमुळे, त्याला काय म्हणतो आपण, ॲन्युरिझम म्हणतो. थ्रोम्बोसिस, एम्बोलिझम हे काय आहे तर वेगळे आहेत. त्या ठिकाणी थ्रोम्बोस फॉर्मेशन झालं थ्रोम्बोसिस म्हणतो, एम्बोलस फॉर्मस एअर एम्बोलस फॉर्मस झाले एम्बोलिझम म्हणतो. ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे त्या ठिकाणी हार्डनिंग होते, म्हणजे MIच्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होते, ॲक्युमुलेशन ऑफ फॅट होऊन त्या ठिकाणी हार्डनिंग होते, त्याला काय म्हणतो आपण, ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 48. द बिनाईन ट्युमर ऑफ ब्लड व्हेसल इज कॉल्ड. तर जो ब्लड व्हेसलचा बिनाईन टाईपचा जो ट्युमर आहे त्याला काय म्हणतो आपण, ऑप्शन ए ॲडिनोमा, ऑप्शन बी हेमॅन्जिओमा, ऑप्शन सी लायपोमा, ऑप्शन डी मायोमा. आणि याचं करेक्ट आन्सर तुम्हाला माहितीच असेल, ऑप्शन बी हेमॅन्जिओमा. म्हणजे जे हे आहेत व्हेसल्स आहेत त्याला जो ट्युमर होतो त्याला काय म्हणतो आपण, हेमॅन्जिओमा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 49. ऑल ऑफ द फॉलोइंग डिसऑर्डर्स आर क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजे COPD एक्सेप्ट. तर खालील सगळे काय आहेत क्रोनिक पल्मोनरी डिसीज पल्मोनरी डिसऑर्डरचे काय आहेत टाईप्स आहेत किंवा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, एक्सेप्ट एक नाही आहे, एम्पायसिमा, ऑप्शन बी क्रोनिक ब्रॉन्कायटिस, ऑप्शन सी ब्रॉन्कियल अस्थमा, ऑप्शन डी प्लुरल इफ्युजन. तर तुम्हाला माहितीच असेल ऑप्शन एम्पायसिमा, क्रोनिक ब्रॉन्कायटिस आणि ब्रॉन्कियल अस्थमा हे काय आहेत, तिन्ही देखील काय क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डरमध्ये असतात प्रेझेंट, परंतु प्लुरल इफ्युजन असते. तर प्लुरल इफ्युजन हे काय याचं करेक्ट आन्सर आहे. देन क्वेश्चन नंबर 15. वोमिटिंग ऑफ ब्लड इज कॉल्ड. तर ब्लडमध्ये जे वोमिटिंग होते किंवा ब्लडी वोमिटिंग होते त्याला काय म्हणतो आपण, ऑप्शन ए आहे हेमॅटेमेसिस, ऑप्शन बी हेमोप्टेसिस, ऑप्शन सी मलिना, ऑप्शन डी हेमॅथ्रोसिस. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला माहितीच असेल, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर हेमॅटेमेसिस.
ब्लड इन वॉमिटिंग इज कॉल्ड हेमॅटेमेसिस. हेमॅटेसिस म्हणजे काय, स्पुटममध्ये ब्लड असते, आणि मलिना म्हणजे काय, स्टूलमध्ये ब्लड असते. अशा प्रकारचे हे 50 क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत. यानंतरचे जे 50 क्वेश्चन आहेत ते दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अद्यापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे आपण त्या ठिकाणी सिरीज बनवणार आहोत. ESIC साठी हमखास तुम्हाला यश जर पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओचा त्या ठिकाणी या क्वेश्चनचा खूप फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये पार्ट 2मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.